कैलासवासी विमल धनाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ प्रगती मित्र मंडळ यांच्या वतीने कोकण महोत्सवाचे आयोजन वाशी येथे माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी खासदार राजन विचारे यांनी या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व या महोत्सवाला नवी मुंबईतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। ठाणे जिल्ह्याचे कर्तबगार खासदार आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व राजन विचारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले तर प्रथम मी त्यांचे स्वागत करतो। शॉर्ट पिरियड मध्ये त्यांना आमंत्रण केलं, परंतु मला 100% खात्री होती, कारण त्यांची खात्रीच अशी आहे की एका कॉलवरती येणारे व्यक्तिमत्व म्हणजे विचारे साहेब। प्रगती मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कोकण महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय राजू शिंदेजी आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ शिंदे मॅडम, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मोरे साहेब, अवधेशजी, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख रंजनाताई शिंदे मॅडम आणि समोर असलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, मला वाटतं 18 वर्ष सातत्याने या ठिकाणी एखादा जो कार्यक्रम आहे तो राबवायचा साधी गोष्ट नाही। कारण एवढी मला एकच गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे की राजू शिंदे यांना मी कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी या नवी मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त कोरोनाच्या काळामध्ये जर काम केलं असेल तर आमचे राजू शिंदे यांनी। सर्वांचं स्वागत। आज आपण इथे कोकण महोत्सव श्रीमान विक्रम धनाजी शिंदे यांना आम्ही राजू भैया म्हणतो यांच्या संयुक्त सहकार्याने आणि विद्यमाने गेली 18 वर्ष हा कोकण महोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा होतो। मराठी उद्योजक आणि गावगावचे कोकणातले आणि इतर खेड्यापाड्यात येणारे जे उद्योजक आहे यांना प्रोत्साहित करण्यासाठी भैया राजू भैया शिंदे यांनी हा चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे आणि हे पूर्ण सहकार्य त्यांचं इथे लाभतं आणि आपल्या उद्यमशीलता मराठी उद्यमशीलता इथे प्रोत्साहन दिलं जातं। त्याचप्रमाणे इतर जे काही छोटे मोठे उद्योजक आहेत तेही इथे आपली प्रोडक्ट मांडतात, जसं खाद्य आहे, खाद्य संस्कृती आहे, विविध प्रकारचे मुखवास आहेत, कपडा आहे, साड्या आहे, विविध प्रकारचे कोकणातले जे उत्पादनं आहेत त्यांचं इथं मुख्यतः उत्पादन विक्री होते आणि या माध्यमातून त्यांनाही उद्योजकता मिळते। आणि हे जे सातत्य कार्याकडे ही सहकार्य जे आपले भैया नेहमीप्रमाणे करतात, इतर कामातही ते अग्रेसर असतात आणि ह्या कामातही अग्रेसर आहे आणि ही समाज जी सेवाभावी जी संकल्पना त्यांच्याकडे आहे ती त्याने अशीच वर्षानुवर्ष राबवावी हीच आमची सदिच्छा आणि देव त्यांना या प्रयत्नात यश देव ही आमची सदिच्छा आहे। 18 वर्ष भाऊंनी मला या कोकण महोत्सवात स्टॉल दिले, तो पण मी आम्हाला सगळ्या महिलांना असं फुकट असतो, त्यामुळे माझ्याकडे उकडीचे मोदक, पुरणपोळी, घावणे, चटणी याला खूप भरभरून म्हणजे प्रतिसाद मिळतो। मी 6ला लावलेलं आज 7:30 पर्यंत माझा सगळा येतो। हे माझं सगळं श्रेय ते माझे भैया राजू शिंदे आणि माझ्या माधवी वहिनी यांचंच मी आभार मानते। मी 2018 पासून या कोकण महोत्सवामध्ये लावते स्टॉल माझा आणि हा राजू भैया आहेत ना ते फ्रीमध्ये स्टॉल देतात, कधी आमच्याकडून काही पैसे घेत नाहीत वगैरे आणि छानपैकी इथे खूप लेडीज लोक येतात, त्यांच्याबरोबर बोलता येतं, आपल्या प्रोडक्टबद्दल सांगता येतं। आणि मी जेव्हापासून इथे स्टॉल टाकला त्याच्यानंतर मी माझं केक शॉप टाकलं इथे वाशीमध्ये गोवेकर नावाचं आणि राजू भैयांनी खूप हेल्प केली आम्हाला माझ्या बिझनेससाठी। प्रत्येक वेळी त्यांचा बड्डे असो तेव्हा पण ते केकची ऑर्डर वगैरे देतात आम्हाला, काय असेल फंक्शन वगैरे एक कुठली माहिती असेल तर ते पण सांगतात, त्यामुळे राजू भैयांचे मी खूप आभारी आहे। थँक्यू। कसा स्टॉल लावला मी पहिल्यांदाच लावलाय आणि ऑर्गनायझर्सचा याचा फुल सपोर्ट आहे, विदाऊट एनी शुल्क किंवा काही कॉस्ट आमच्याकडनं न घेता त्यांनी आम्हाला स्टॉल लावायची परमिशन दिली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आला आहे। तर मी पुढच्या वर्षीही या महोत्सवामध्ये पुन्हा स्टॉल लावायचं म्हणजे बघेन। मला राजभवनला माझ्या मैत्रिणींनी विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की लावा तुम्ही स्टॉल, पण मी म्हटलं काय पैसे वगैरे, तर ते बोलले पैसे वगैरे काय नको, तुम्ही असंच लावा, फ्रीमध्ये मला लावायला दिलं आणि मला तेवढं माहीत नव्हतं, मी पहिलंच वर्ष लावलं आहे। नमस्कार, राजू भैया आणि माधवी मॅडमने आम्हाला खूप मदत केली। आम्ही आमचा स्वतःचा स्टॉल लावला होता हेल्थ अवेअरनेससाठी आम्ही काम केलं आणि लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला।
आणि इथे हे जे कोकण महोत्सव झाला आहे त्यातली खूपशी लोकं आमच्याकडे नव्याने आली होती बघायला की खरंच इथे हेल्थचा चांगला प्रोग्राम करतायत हे लोक. आणि आम्ही त्यांना अशी चांगली माहिती पण देऊ केली लोकांचं. आम्ही बॉडी स्कॅनिंगचं पण आम्ही काम केलं आणि त्याच्यासाठी लोकांना आपलं हेल्थ सुधारण्यासाठी आपली आरोग्य सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे याचं आम्ही मार्गदर्शन पण केलं लोकांना आणि त्याच्यातून पण आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला आहे आणि लोक उत्सुक आहेत घेण्यासाठी. तर आम्हाला परत असं इथे यायला आवडेल, करायला आवडेल हेल्थ कॅम्प आणि आम्ही असं उत्सुक आहोत परत येण्यासाठी आणि नक्कीच येऊ आम्ही. थँक्यू सो मच.